मी प्राध्यापक विक्रम भगत। तुम्ही सध्या बघताय माझ्या भोवताला जवळपास तुम्हाला इथं पूर्ण गार्डन दिसत असेल। औंढ्याचं गार्डन आहे हे, बघू शकता। सगळीकडे कॅमेरा ठेवून दाखवायला पाहिजे। कॅमेरा बघा बघा ते गार्डन, संपूर्ण गार्डन बघा कशा पद्धतीचं गार्डन इथं अरेंजमेंट केलेलं आहे आपल्या इथं। या गार्डनच्या आजूबाजूला तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये जे लहान लेकरं आहेत तर त्याचं खेळण्यासाठी सुद्धा मोठमोठे इन्स्ट्रुमेंट दिसतील तुम्हाला। त्याच्यामध्ये घसरगुंडी आहे, ते जवळपास त्याच्यानंतर ते राऊंड फिरण्याचं एक हे आहे। त्याच्यानंतर झोपाळे आहेत, झोपाळे दाखवा इकडे, झोपाळेसुद्धा आहेत। आणि ह्या झोपाळ्यामध्ये तुम्ही बसून झोपे मोठ्या खेळू शकता। आणि दुसरं महत्त्वाची सांगायची गोष्ट झालं तर हे औंढा क्षेत्र जे आहे, ठीक आहे, हे औंढा क्षेत्र आपल्या इथं हिंगोली जिल्ह्यामधील औंढा एक तालुका आहे। आणि हे तालुका असल्यामुळे हे तीर्थक्षेत्र आहे, जवळपास 8वं तीर्थक्षेत्र आहे औंढा। त्याच्यामुळे बरेचसे देशातून विदेशातून सुद्धा पर्यटक आपल्या औंढ्यामध्ये येतात। आणि इथं बघू शकता औंढ्याच्या बाजूला इकडे एक हेमाडपंथी मंदिर आहे। ते हेमाडपंथी मंदिराच्या बाजूला म्हणजे टेकड्यावर जवळपास 7 ते 8 एकर एरियामध्ये हे गार्डन पसरलेलं आहे। तुम्ही बघू शकता आजूबाजूला नारळाची झाडं आहेत, त्याच्यानंतर घसरगुंडी आहे। आणि जर हळूहळू जर सगळ्या गोष्टी बघितल्या बारकाईने तर बाजूला बोटिंगची सुद्धा इथं सुविधा केलेली आहे। तर बोटिंगची सुविधा म्हणजे हा रस्त्यानं खाली तुम्हाला बोटिंगची तर तुम्ही बोटिंग करू शकता। पर पर्सन 80 रुपये असे चार्जेस बोटिंगचे आहेत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, बोटिंग सध्या करण्याला खूप मजा येऊ शकते, कारण मोठ्या प्रमाणात तळं भरलेलं आहे। त्याच्यामुळे जे कोणी हिंगोलीला आला असेल त्यांनी हिंगोलीमधून जवळपास 20 ते 25 किलोमीटरवर औंढा तालुका आहे। त्या तालुक्यामध्ये हेमाडपंथी महादेवाचं मंदिर आहे, जे की 8वं ज्योतिर्लिंग समजलं जाते। आपल्या 8वं ज्योतिर्लिंग आहे, तिथं येऊन तुम्ही हे सर्व बघू शकता। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की जर ह्या ज्योतिर्लिंगाचा जर तुम्हाला इतिहास माहीत करून घ्यायचा असेल, ठीक आहे, त्या ज्योतिर्लिंगाचा जर तुम्हाला खेळायचा असेल, बघायचा असेल तर तुम्ही येऊ शकता। आणि इथं संपूर्ण बघू शकता स्वतःच्या डोळ्याने। तुम्ही आता जर विचार केला गेला तर तुम्हाला हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी मी एकंदरीत दाखवायचा प्रयत्न करतोय। हे बघा इथं खेळण्यासाठी घसरगंडी आहे, त्याच्यानंतर छोटे छोटे झोपाळे आहेत, त्याच्यानंतर इकडल्या साईडला तुम्ही झाडं वगैरे बघू शकता। त्याच्यानंतर हा रस्ता आहे, हा रस्ता पूर्णपणे खाली जातो, जो की बोटिंगकडे जातो हा रस्ता। त्या रस्त्यातून ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस तुम्हाला इथं जवळपास 4 ते 5 मिनिट जर तुम्ही चालले तर तुम्हाला बोटिंग इथं दिसू शकते। तर आपण हळूहळू बोटिंगकडे जाण्याचा प्रयत्न करायला जर गेलो तर खूपच छान, कारण बरेच लोक सध्या बोटिंग करायलेत, त्याच्यामुळे आपल्याला चान्स भेटेल का नाही थोडासा अवघड आहे। तरीसुद्धा तुम्ही बघू शकता, कारण कसं आहे निसर्ग सौंदर्य हे त्या बोटिंगपेक्षा खूप मोठं आहे। त्याच्यामुळं तुम्हाला मी जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा कॅमेरामध्ये प्रयत्न करतो आहे। बघा वरी नभा आलेले आहेत आणि खाली तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये बगीचा आहे आणि बगीच्याच्या पलीकडल्या साईडला तळं आहे। तर इथून तळं तुम्हाला दिसणार नाही, कारण थोडेसे आपल्याला झाडं असल्यामुळे तळं दिसणार नाही। तर थोडंसं पुढं जाऊ आपण तळं बघण्यासाठी। तर बघा तुम्ही आता हे एक स्टोन आहे। आता हे नगर परिषदेने इथं समजा खुर्चीची व्यवस्था म्हणून एक स्टोनच ठेवला आहे, म्हणजे त्याला हलवायचं काम केलं नाही। ऑलरेडी हा स्टोन पूर्वी माळावर होता, तसंच आत्ता इथंसुद्धा आहे, त्याला काही फोडलं नाही किंवा त्याला हटवलं नाही। तर बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीनं हे औंढ्याचं एक पावसाळ्यामध्ये एक सुंदर आणि विलोभनीय दृश्य हे तुमच्या समोर मी सादर करतो आहे। आणि आपलं चॅनल मित्र तसं छोटं आहे, तरी चॅनलला तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट्स वगैरे करा, कारण मी काय एकदम प्रोफेशनल यूट्यूबर नाही आहे। जसं मला जमते तसं मी इथं करण्याचा प्रयत्न करालो आहे, कारण मी काय माझ्याकडे काय कोणता भारीचा कॅमेरा नाही, त्याच्यानंतर माझ्याकडे काय कोणता असं इन्स्ट्रुमेंट नाहीत। जेवढं होईल तेवढं साध्या गोष्टी मी इथं दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे। आणि इथं तुम्ही बघू शकता जवळपास नाही म्हणलं तर 16 ते 17 एकरमध्ये हे पसरलेलं आहे तुमचं तळं। आणि त्याच्यानंतर जर आपण पुन्हा इकडल्या साईडला गेलो तर इथून आपण सरळ बोटिंगद्वारे सुद्धा जाऊ शकतो। असंही
बोटिंग आता इथं आपल्याला दिलेलं आहे. बोटिंगकडे जाण्याचा मार्ग इथं दाखवलेला आहे, तुम्ही बघू शकता. पुढं तिथं बोर्ड लावलेला आहे. तर बघा, एकंदरीत जर निसर्गाच्या सानिध्यात आपण आलो आहे तर काही ना काही निसर्ग आपल्याला खूप काय देतो आहे, पण आपण सुद्धा निसर्गाला बरंच काही दिलं पाहिजेत. कारण परोपकाराची भावना ही निसर्गाकडून शिकण्यासारखी आहे मित्रो. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता, बघा वरी काळे घन दाटून आलेले आहेत. त्याच्यानंतर इकडं आभाळ आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये बघा खाली खूप मोठं तळं आहे. म्हणजे एकंदरीत अत्यंत सुंदर आणि विलोभनीय दृश्य तुम्ही इथं बघू शकता. आता हळूहळू आपण बोटिंगकडे जातो आहे. कदाचित बोटिंग चालू असायला पाहिजेत. बोटिंगकडे जाताना बघा तळ्याचे नयनरम्य मनोरम्य दृश्य किती सुंदर इथं दृश्य तुम्ही बघू शकता. आता बोटिंग कदाचित बोटिंगचे कर्मचारी नसल्यामुळं बोटिंग बंद आहे असा अंदाज येतोय. कदाचित बंद असू शकते बोटिंग, त्यामुळे तुम्ही बघू शकता की हिंगोली या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळं जरी नसले तरी जेवढे आहेत तेवढे अत्यंत सुंदर आणि विलोभनीय आहेत. बघा तुम्हाला बघू शकता बोटिंगला जातोय, पण बोटिंग सध्या बंद आहे. त्याच्यामुळे आम्हाला बोटिंग करता येणार नाही. बघू शकता बोटिंग सध्या बंद आहे. त्याच्यामुळे आम्ही खूप आशेनं आलतो की बोटिंग चालू असेल, परंतु सध्या बोटिंग बंद असल्यामुळं थोडंसं निराशा झाली. काही हरकत नाही, पुढच्या वेळेस आम्ही नक्कीच येऊत आणि कदाचित त्यावेळेस चालू असेल बोटिंग अशी अपेक्षा करूत. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच मित्र हो. जेवढं काही तुम्हाला औंढा तीर्थक्षेत्राचं मला दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण यामध्ये आपल्याला मंदिर दिसलं नाही, कारण मंदिराकडे अजून आम्ही गेलेलं नाही. त्याच्यामुळं जे महत्त्वाचं जे भाग आहे मंदिराचा तोच राहिला आहे समजा. तरी काय हरकत नाही, पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण त्याला कवर करूत नक्कीच. आणि नक्कीच तुम्हाला जेवढं दाखवण्याचा प्रयत्न होईल माझा तेवढा मी मेहनतीने आणि इमानदारीने दाखवण्याचा प्रयत्न करील. चला, तर धन्यवाद.